आम्ही परत पुण्याला चाललोय. जावा ना, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला चांगलं वाटतं का वाईट वाटतं सांगा बरं. आम्हाला चांगलं वाटतं तुम्ही पुढे गेले तर. कुठं बी राहा, फक्त खुश राहा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. भांडणं त्यांना करून भांडणं तंड तर होतच राहते नवरा बायको, त्या काय विषय नाही. फॅमिलीला तुझी जॉईंट फॅमिली सोडून यायला कोणाला चांगलं वाटतं? नाही वाटत कोणालाच. तसंही मलाही चांगलं वाटत नाही आहे. पण काही विषयी असतात जे मी इथे तुम्हाला नाही सांगू शकत. समजून घ्या थोडे. सगळेच विषय इथं बोलता येत नसतात, त्यामुळंच हा सगळा विषय होत असतो. नाहीतर मी आतापर्यंत तुम्हाला सगळं काही सांगून दिलं असतं. गंज मी सगळ्या गोष्टी सांगत असतो. पण काही काही गोष्टी असतात त्या सोडून चालूच राहणार. ज़िंदगी है, ज़िंदगी में आपको बहुत सारे नाही येत हिंदी अडथळे येईल, त्याला आपल्याला सामोरे जावं लागेल. का तू नको बाई, पडली तर. ह्याला मस्त कायऱ्या आला होत्या, पण आता सध्या पाऊस वारा झाला त्यामुळं सगळ्या कायऱ्या गळून पडल्या. चांगल्या मोठ्या मोठ्या कायऱ्या गळून पडल्या. आता बारीक बारीक आहेत. चांगलंच आंबे आले ते येतं. कायऱ्या मस्त आहे. मम्मीला विचार. नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि हॅप्पी असाल. कालच्या दिवशी व्हिडिओज नाही आला तर बरेचसे मला कमेंट्स वगैरे चालू झालेले. मला पण अस्वस्थ होत होतं की मी व्हिडिओ का नाही टाकला. पण ठीक आहे, आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की थोडा प्रॉब्लेम चालूच असतो, त्यामुळं नाही टाकला. आता विषय असं झालेला आहे की माझ्याकडे आता कोमलचा एक व्हिडिओ आहे आणि एक माझा व्हिडिओ आहे. आता जो मी शूट करतो आहे, तर आपण काय करूया, तुमच्यासोबत बोलतो मी एक थोड्या वेळानंतर. पण त्यापूर्वी तुम्ही काय करा, कोमलचा थोडा व्हिडिओ बघा, तिने शूट केलेला तिच्या मम्मीसोबत. तर तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला परत भेटणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका काय. आणि पुण्यामध्ये मी काय काय केलं आहे ते सगळं काही तुम्हाला पुढे सांगतोच मी. पहिले आधी तो व्हिडिओ बघा, नंतर तुम्हाला भेटतो. चला. नमस्कार सगळ्यांना. मी आहे कोमल ओम सावळे. सगळ्यांनाच माहिती म्हणा, पण मी सुरुवात करू राहिले आज नवीनच. मी आलेले आहे नगरला, म्हणजेच माझ्या माहेरी. चला यांना हाय करू पहिले. हे आमच्या घरचे सगळ्यात छोटे सदस्य. काय नाव आहे तुमचं? पूर्ण नाव काय? देवांश. पूर्ण नाव नाही? तुझ्या पप्पाचं नाव, तुझं आड नाव का? तू नमस्कार करते? आम्हाला तेवढंच येतं, बाकी काय येत नाही आम्हाला. जसं डोळ्यावर हात ठेवायचं आणि दुर्बीन सारखं पाहायचं, तेवढंच येतं. मम्मी काय ते? मम्मी व्हिडिओ घ्यायला बसली का लगेच तुला येतं सुचत दे करते. चल चल माझ्या कडेवर चल बरं. तर आम्ही कालच आलो, पण आम्हाला यायला उशीर झाला. 9:30 वाजले. तिथून पुढं ते पुण्याला गेले जेवण खाऊन. त्यांना तिथं जायला 1 वाजला. आणि एक बाई रुसलेली आहे, कोपऱ्यात बसलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. ती आहे ती पोरगी जी रुसून बसलेली आहे. तिला तिच्या आवडीचे कपडे घातले नाही म्हणून टंब फुगलेला आहे आम्ही. लाल जरीच झालेलं आहे आम्ही. ते आता पूर्णपणे ओल्ले झाले होते, पाणी आलं होतं इथं. पूर्णपणे टापात बसून आंघोळ केल्या सगळ्यांनी. फक्त हिने सोडलं, हिने फक्त कपडे बदलले. हां, यांनी स्विमिंग पूल केलता. आम्ही बाई टापातच बसलो होतो. आम्ही टापात बसलो होतो. आम्ही तर नळ घेतला होता अंगावर. पाहिलं का? आम्ही नळ घेतला डायरेक्ट अंगावर. हे पण पाण्यात, फक्त ही सोडून, म्हणून हिला राग आला. ती पण जाऊन आली. हां, तिला नाही आवडत म्हणे. पण आता रुसलेली लय. काय झालं काय माहिती तिला. तिला म्हणलं नाईट ड्रेस घाल. तिने नवीन फ्रॉक घातला. मग सकाळी का म्हणून नाही घातला पिल्या? हा आय अंशी, अंशुमन विचारे बोलता का काही? तू बोलतो काही? आमचा आहे घरात सगळा राडा पासलेला आहे. जे झाड आहे लिंबाचं, त्याचा सगळा पाला आणून घरात टाकला आहे पोरांनी.
हे आगारोचं गॅलेक्सी गन मसाजर आहे आणि यांना आपण आईची आज मसाज करणार आहोत कारण की आईचे हातपाय खूप दुखत असतात. तर मी राहून 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 यानं करत असतो बघा. आता ह्या गनची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये पण आहे. यो राडा कुणी केला सांगशाल का? हा तू केला? मी नाही केला. मग कुणी केला? हे दीदीन केला. तुमच्या परीनेच केला. आमच्या परी नाही करत असले उद्योग बाई. आमची बाई लय गरीब आहे, माहिती का? ते झट्टू बांधणं चालू आहे. सगळे केस वरले गेले आज. पप्पाला कहू दे, पप्पा चांगले बोलता. मग रात्री होतं नाक बंद मग आमचं. आमचे किती काय करा, आमचे केस बसत नाही हो. वल्ले त्यावरच बसता. भेटते तुम्हाला नंतर. सगळ्यात लहान बाळाचा मेकअप चालू आहे. ते आता रुसलेला होता, आता नीट झालंय. मग ती रुसली, तिला कोणीच नाही घेतलं. तिला बोलायला लागलं, कुणीच नाही बोललीच नाही ती. कोणीच नाही लागत रुसल्या. कुणीच नाही बोल. ती बोललीच नाही. मी केव्हाची तिच्याशी बोलू राहिले. ती माझ्याशी बोलूच नाही राहिली. बोलतच नाही ती रुसली. खाली बस. ये पहा बरं. नको लावू जा. कट्टी मग कट्टी आण द्यावा. त्याला हाताला काय लावलं चिकट आहे ना. बाय बाय मेकअप बरी ब्युटिफुल. बया तुझं तोंड तर लयच तिकडं काकून इकडं मामी. हा मेकअप करायला मस्त भेटला मग. नाही आहे की नाही. मम्मीला मम्मीचीच काम सुधरत नाही. मम्मी मेकअप कुठं करत बाय. स्वतःच मेकअप करत नाही मम्मी. लेकराचा कुठून करत मम्मी. बाईसाहेब कुणी केसाला पावडर लावली होती का माहिती? बाईसाहेब ओय हा. तू पिवडी सारखं शिकली का? डोळ्यात व्हिडिओ काढत. हा दुर्बीन दुर्बीन सारखं करणार आणशी का? दुर्बीन सारखं दुर्बीन सारखं. तुला एक बाई काय चाललंय पाहिजे. तुझ्या दादा दे ना थोड्या वेळ. लय मोठं दे ना. मागं राहते. अरे कोणता कलर आहे पावडरचा? बापरे बापरे कोणता कलर पाहून तर दे मला. कोणता कलर आहे ते? बापरे मस्त वास आहे. मस्त वास आहे बापरे. पिल्या नको ग. चल तुला लावते. मम्मी आम्ही परत पुण्याला चाललोय. जावा ना, चांगली गोष्ट आहे. हं? तुम्हाला चांगलं वाटतं का वाईट वाटतं सांगा बरं. आम्हाला चांगलं वाटतं तुम्ही पुढे गेले तर. हं? कुठं बी राहा, फक्त खुश राहा. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. हं. भांडणं करणं करून. भांडणं तंड तर होतच राहते नवरा बायको. त्या काय विषय नाही. ते परत एकत्र होत्या. भांडणं करणं नाही केलं. मग ते नवरा बायको कसं काय दिसतील ते. डिगी 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 डिगी. परी आईला विचार ना याच्या व्हिडिओतून. वॉटर पार्कला गेलते का तुम्ही? आईचा फोन आलता ना. तुझी आई जालन्याची आई. हा परी पण आता व्हिडिओ मध्ये काय बोलत नाही ग बाय. काय पिलो? ए ती पडन खाली. दाद्या दाद्या दाद्या. अरे बापरे दाद्या तुझं तोंड पाहायला नाही ना. मी काढून देते ना तुम्हाला. चल ना. माझा पण हात पुरतो का नाही काय माहिती. हे आंब्याचं झाड आहे यांचं. कलमी आंबा. तुझा हात पुरतो का? हे चाललंय हात पुरवायचं कोशिश. मस्त काय राहिलेलं आहे. तू तोडायची का काय ग? चढते का तू? नको बाई पडली तर. ह्याला मस्त कायऱ्या आला होत्या पण आता सध्या पाऊस वारा झाला त्यामुळं सगळ्या कायऱ्या गळून पडल्या. चांगल्या मोठ्या मोठ्या कायऱ्या गळून पडल्या. आता बारीक बारीक आहेत. चांगलेच आंबे आले ते येतं. कायऱ्या मस्त आहे. मम्मीला विचार बरं मोठी कैरी तोडली का? जा विचारून ये ना. मम्मी तिकडे आहे ना घरात. हो इकडं. हे आपण तोडू.
हे पण छोटेच आहे, पण याच्यापेक्षा मोठे मोठे आहे चांगले. मस्त आहे. आत्ता लावलंय ते, माझ्या लग्नाच्या आधी लावलेलं आहे, 7-8 वर्ष झाले. काय मग चल ना मग, खाली कशाला आली? चल मग माझ्याकडं, चला चला माझ्याकडं चला. चला, त्या गेल्या दोघी, त्या करायला खालच्या कैऱ्या गोळ्या. चला, बरंच झाडं बिलं बरंच लावले यांनी, कारण पहिले नव्हते. त्यांनी लावलं होतं पण जनावरांमुळं परत काढून टाकले त्यांनी. सगळे जनावर त्याच्यात खायचे प्यायचे चांगले मस्तपैकी, आणि परत इथं लावले बा ते. हे घराजवळच लावले इथं घर, आणि इथं लावले. कशाचं झाड आहे ते तू दिसते. गुलाबाचं लावलं पण ते आलंच नाही. हे गुलाबाचं दिसतंय बाय, रंगीत गुलाब आहे. हे मिरच्या वाटतंय. आलंच नाही ते. कढीपत्ता परत आला बाय. कडीपत्ता चौकडे. हे पहिल्यापासून कढीपत्ता आहे. नंतर हे माझ्या आजीने लावलेलं झाड आहे निंबाचं, बरंच मोठं झालंय ते. काय पिलो? घुसला असन? काय पाणी पिता येत नाही? रांदे उचलते मी. काय ग? हा काय म्हणली? खुर्ची आणू? मग तू तोडशील. पिला नको जाऊ, तुला चप्पल नाही. चप्पल घातली तर काढली तू. चल मग इकडे ये, बरेच झाडं लावले तर मस्त आलेत. पण इथं कंपाऊंड करून विटकरीचं हे करून मस्त बारीक बारीक आलेत. मिरच्या आणि कोथिंबीर नाही लावली यावेळेस, मागच्या वेळेस कोथिंबीर होती. ॲक्च्युली असा विषय झालेला होता की कोमल तिकडे माहेरी गेलेली आहे. तिला मी जरा व्हिडिओ शूट करून पाठवायला सांगितला होता. तिने पाठवलाही, पण म्हटलं पूर्ण व्हिडिओ तिथंच बघून तुम्ही जरा बोर होसाल, कारण की तुमचे रिॲक्शन्स मला माहिती आहे, तुमच्या कमेंट्स येतात त्या मला माहिती आहे. त्यामुळे मी काही जास्त डोकं लावलं नाही. इथं बघितलं आहे 1 BHK ह्याच फ्लॅटमध्ये, म्हणजे ह्याच बिल्डिंगमध्ये एक रिकामा होत आहे, पण त्याला अजून 15 दिवसाचा टाईम आहे. तो झाला की मग आपण तिथं शिफ्ट होऊ शकतो असा विचार चालू आहे. रामभाऊची जरा वेगळेच व्हिडिओ येत आहे की घराचे 2 तुकडे असं तसं हे ते, पण जे आहे ते आहे. आणि त्याला जर कधी नसेल यायचं तर आपण आधीच त्याला बोललो होतो की बाबा तुला यायचं आहे का नाही, तर आधीच क्लिअर केलं. त्यामुळे परत तोच विषय रटाळून मला पण काही भेटणार नाही आहे. आणि हे राहिला प्रश्न आईचा. आईचं त्यांचं काय चालू आहे मला काही माहीत नाही. ते जरा दुसऱ्याच दुनियात आहे सध्या तरी. काय करू सांगा तुम्ही. जर कधी मी आता चुकीचा असलो असतो ह्या पोझिशनमध्ये पुण्याला शिफ्ट व्हायच्या, तर कोणतेच ऑडियन्सनं मला सपोर्ट केला नसता. जेवढेही लोक आहेत आपले व्ह्यूवर्स बघणारे, सगळे कमेंट्स करतायत, चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स करतायत, आता तो गुड योग्य निर्णय घेतला आहे वगैरे. पण मग त्याच गोष्टीचा तुम्ही देखील विचार करा. जे लोक निगेटिव्ह कमेंट्स करताय, जर कधी माझा डिसिजन चुकीचा असला असता तर मला चांगले कमेंट्स आले नसते, वाईट कमेंट्स आल्या असत्या. पोरीचा विचार वगैरे ते सगळ्या गोष्टी मनात ठेवून हे झालं होतं. पण मागच्या वेळेससारखं यावेळेस होणार नाही अशी अपेक्षा ठेवूया आणि मस्तपैकी पुण्याला शिफ्ट होऊया. आईवडिलांना सोडून येणं कोणाला चांगलं वाटतं सांगा आजच्या जमान्यात? वाटतं का फॅमिलीला? तुझी जॉईंट फॅमिली सोडून यायला कोणाला चांगलं वाटतं? नाही वाटत कोणालाच. तसंही मलाही चांगलं वाटत नाही आहे. पण काही विषयी असतात जे मी इथे तुम्हाला नाही सांगू शकत. समजून घ्या थोडे. सगळेच विषय इथं बोलता येत नसतात, त्यामुळंच हा सगळा विषय होत असतो. नाहीतर मी आतापर्यंत तुम्हाला सगळं काही सांगून दिलं असतं. गंज मी सगळ्या गोष्टी सांगत असतो. पण काही गोष्टी असतात त्या सोडून चालूच राहणार. ज़िंदगी में आपको बहुत सारे नाही येत हिंदी अडथळे येईल, त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. कळालं? तर असा एकंदरीत विषय आहे. आणि मी सध्या कात्रजमध्येच आहे, रविवारच्या रूमवर. याच बिल्डिंगमध्ये भेटला आहे आपल्याला 1 BHK. त्याचं भाडं जवळपास 10,000 रुपये आहे. आणि डिपॉझिट आपल्याला थोडंफार द्यावं लागतं. डिपॉझिट किती द्यायचं, 2 महिन्याचं भाडं द्यायचं की मग एक्स्ट्रा काही द्यायचे ते आता कळलं आज संध्याकाळी. बाकी श्रीमंत पुण्याचे जरा व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे जरा इकडे तिकडे फिरणं चालू आहे उन्हातानाचं. थार असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. आता थार पण मला शिकून घ्यावं लागणार आहे. आणि यावेळेस सुद्धा शिफ्ट होत नाही आहे माझ्यासोबत. मी फक्त कोमललाच घेऊन येतो आहे.
त्यामुळं हा विषय होतो आहे. बाकी माझ्या आईला वगैरे यांना तुम्ही असं वाईट नका बोलू की बाबा तुला आईला न्यायचं नाही आहे असं तसं हे ते, तसा विषय नाही आहे. आणि आई स्वतः येईल मला इकडं 15-20 दिवस एकदा शिफ्ट होईपर्यंत. त्यामुळं करूया काहीतरी ॲडजस्टमेंट करूया. आणि तुमचं सगळ्यांचा सपोर्ट आहेच. तसं जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या एरियामध्ये बघा काही फ्लॅट्स वगैरे असेल 1 BHK असेल तर मला कळवा. बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीनं मला सांगितलं खराडीमध्ये, हडपसरला, परत कोथरूडला, कोंडवा असे बरेच ठिकाण सांगितले. मी त्यांना रिप्लाय नाही करू शकलो, त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो मी. पण कसं आहे मलाही माझ्या कन्व्हिनियन्सनुसार रूम बघावं लागणार आहे, तो विषय होता. त्यामुळे म्हटलं बघा. पण इथेच मला कळालं की इथंच एक 1 BHK आहे, त्यामुळं मी इथे याला प्रायोरिटी दिली. बाकी दुसरा काही विषय नाही आहे. तसं मला तुमचं मन वगैरे दुखवायचं नव्हतं. काल व्हिडिओ नाही आला तेव्हा मलाही वाईट वाटलं, व्हिडिओ आपण का नाही सोडला. काय असतं ना, आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे असते किंवा बाहेर आलेला असतो त्यावेळेस व्हिडिओची खात्री नसते की व्हिडिओ पोस्टच होईल म्हणून. एक तर नेटवर्कचा इश्यू, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळे प्रॉब्लेमच असतात. त्यामुळं काही गोष्टी चालू द्यायच्या आपल्या, ओके नाही. आता उद्या मी वापस जाणार आहे कोमलला घेऊन जालन्याला, आणि नंतर 15-20 दिवसानंतर इकडे शिफ्ट होणार आहे. त्यावेळेस पण तुम्हाला मी सगळं काही व्हिडिओमधून दाखवेलच. बाकी 2 दिवसानंतर व्हिडिओ आला आहे त्यासाठी सॉरी. आणि मी तुम्हाला उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, उन्हात जास्त फिरू नका. अजूनही माझ्यासाठी काही सजेशन असेल तर सांगा, कारण की माझ्यापेक्षा 2-4 उन्हाळे पावसाळे तुम्ही शिल्लक पाहिलेले, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता की ओम दादा असं कर, तसं कर, हे कर, ते कर. तर मी ट्राय करेल करायचं काय. आणि कोणाचं ऐकल्यानं मी काही लहान बापाचा नाही होऊन जात, तर असा एक विषय असतो. चला, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची, आणि सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ कसा वाटला, शॉर्टकट होता, थोडासा कमी होता आज व्हिडिओ, तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडलास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.